आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची तारीख हुकलेली आहे। 7 तारखेला होणारा पगार हा रखडलाय। एसटी महामंडळाच्या आर्थिक बेशिस्तीवरती ताशेरे ओढत अर्थ खात्याने ऑडिट रिपोर्ट शिवाय निधी देणार नसल्याचा इशारा दिलेला होता। अर्थ खात्याच्या इशाऱ्यानंतर देखील एसटी महामंडळाने ऑडिट रिपोर्ट सादर केला असं सूत्रांच्या हवाल्याने समजतंय। ऑडिट रिपोर्ट सादर केल्याने आता एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची तारीख त्यामुळे हुकलेली आहे। 7 तारखेला हा पगार होणं अपेक्षित होतं, मात्र तो आता रखडलेला आहे। रिजवान शेख आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घ्यात। रिजवान, नेमकी काय ह्यामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत? ऋतुजा, आपण पाहतोय की प्रत्येक महिन्याला 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार जो आहे तो केला जात होता, परंतु आपण पाहतोय की 7 तारीख उलटून आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार जो आहे तो या ठिकाणी एसटी महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आला नाही। त्यामुळे 29 योजनांच्या सवलत मूल्याचे अनुषंगाने आपण पाहतोय की 410 ते 450 कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून या एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आले, परंतु ज्या पद्धतीने रिपोर्ट जो आहे तो एसटी महामंडळाने सादर केला नव्हता आणि त्यामुळे अनेक ताशेरे जे आहेत एसटी महामंडळावरती ओढण्यात आले। आणि आपण पाहतोय की आता एसटी महामंडळाने त्यांचा ऑडिट जो आहे तो या ठिकाणी सादर केला, त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचा पगार 7 तारखेला होणार होता तो पुन्हा एकदा आता 7 तारखेच्या नंतर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।